तर आपण बघतोय नागपूरमध्ये एक संतापजनक घटना घडलेली, अतिशय संतापजनक बातमी समोर येते। कारण भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतलाय, महिलेच्या अब्रूवर हात टाकलाय, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय धक्कादायक घटना, तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती सध्या समोर येते। तर या प्रकरणामध्ये गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दुसरीकडे एका महिला केअरटेकरला सुद्धा जमावानं मारहाण केली आहे। तिने साम टीव्ही सोबत बोलत असताना आपली आपबीती सांगितलेली आहे। अतिशय धक्कादायक घटना। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे। महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा नागपूरमध्ये झालेला आहे। दंगली वेळी खरं तर हे संतापजनक कृत्य करण्यात आलेलं आहे। मी होम पेशंट करायला आली होती ते हार्डे पेशंटकडे। आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी कोंबडीन मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली। तसंच मी आतून गेट लावलं, त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले। समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो। मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली आणि कारचा धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही 4 जण होतो आतमध्ये।